आदेश शिवकर आपल्याकडे आलेले आहेत. मगाशी तुम्ही बोलताना मुद्दा सांगितला होता की व्हिसा लागत नाहीये पक्षांना, ते मनापासून म्हणजे त्यांच्या मनाने येत असतात, आपल्या आधीपासून ते येत आहेत. पण पक्षांना बघायचं म्हणजे नेमकी सुरुवात कशी करायची? मगाशी तुम्ही खिडकीतून बघायचं म्हणाला होता. हो बरोबर. मगाशी मी म्हणतो की सुरुवात करायची तर खिडकीत ना. कारण आपल्याला असं वाटतं की पक्षी बघणं म्हणजे फक्त अभयारण्यात आणि नॅशनल पार्क अशा मोठमोठ्या कुठे रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये जायला लागतं, संरक्षित जंगलामध्ये जायला लागतं. त्याची गरज नसते. बऱ्याच वेळा माझे मित्र म्हणतात की अरे तू डिस्कव्हरी सारख्या कुठे आफ्रिकेच्या जंगलात वगैरे जातो का? ठीक आहे, तर त्याची गरज नसते. तुम्हाला सांगू का की भारतात 1300 जातीचे पक्षी सापडतात, प्रजातीचे. त्यातले मुंबईत जवळजवळ 350 जातीचे पक्षी सापडतात. म्हणजे मुंबई सारख्या शहरात सुद्धा एवढ्या जातीचे वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे पक्षी आहेत. आणि सर्वच पक्षी काय खिडकीतना दिसत नाही. पण जर तुम्हाला सुरुवातच करायची असेल तर आधी खिडकीतना जे काय तुमच्या आसपासचे जे पक्षी आहेत म्हणजे पटकन तुम्हाला सुद्धा सांगता येतील, कावळा, चिमणी, कबूतर, ह्याच्यापासून तुम्ही सुरुवात करा. तुम्ही कधी बघितलं नसलं, निरीक्षण नसेल केलं, पण जेव्हा तुम्ही निरीक्षण करायला लागाल तेव्हा तुम्ही म्हणाल अरे हे असं असतं का? हे इकडनं तुम्ही सुरुवात करा. मग हा जो प्रवास आहे खिडकीत ते अभयारण्य, हा जो प्रवास आहे मग तो होईल. म्हणून आधी खिडकीतनं बघायचं आणि जे काय पक्षी दिसतील त्याच्याबद्दल बघायचं. त्याच्यानंतर मग असे बरेचसे संरक्षित ठिकाण आहेत भारतात, महाराष्ट्रात, मुंबईच्या आसपास, नागपूरच्या आसपास, सर्व ठिकाणी पसरलेले आहेत. तिकडे तुम्ही पक्ष्यांसाठी जाऊ शकता. हॅबिटॅट्स किंवा वसती स्थान हे वेगवेगळ्या ठिकाणी असतात. त्याच्यासाठी अभयारण्यातच पक्षी मिळतील असं नाही. तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर उरण हे अभयारण्य नाहीये, पण तिथे जवळजवळ 250 जातीचे पक्षींची नोंद आहे आणि स्थलांतरित पक्षी सुद्धा येतात तिथे. त्याच्यासाठी म्हणून सांगायचा उद्देश असा की कुठल्या अभयारण्य किंवा एक निसर्ग उद्यान किंवा रिझर्व्ह फॉरेस्टच त्याच्यामध्ये जायची गरज नाही. तुम्ही सुरुवात करू शकता खिडकीतनं आणि हळूहळू करत मग वेगवेगळ्या अभयारण्यात जाऊ शकता. अगदी खरं. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला की सुरुवात जी करायची ती खिडकीपासून करायची. एक फोटोग्राफर होते जे पक्ष्यांचे फोटो काढायचे, त्यांनी सांगितलं की मी कावळ्याचे फोटो काढले आणि ते जेव्हा प्रदर्शनामध्ये मांडले तेव्हा लोकांनी मला प्रतिक्रिया दिली, अरे कावळा एवढा हँडसम असतो, या मला पहिल्यांदा कळलं. खिडकीतून सुरुवात करायची हे खरं आहे. पण अभयारण्यांबद्दल काय सांगाल? बरोबर. तुम्हाला माहितच आहे की संपूर्ण वसती स्थानं नष्ट होत आहेत. माणसाची भूक काही शमणार नाही. प्रत्येक जण आपापलं बघत असतो. म्हणून जे भारतातले जंगल फक्त, आणि मी जेव्हा एक शब्द म्हणालो की वसती स्थान किंवा हॅबिटॅट्स, आता आपल्याला असं वाटतं की एक प्रथम दर्शन, एक परसेप्शन असतं की जंगलात पक्षी दिसतात. तर जंगल हे एक प्रकारचं हॅबिटॅट आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे हॅबिटॅट असतात, म्हणजे वसती स्थान असतात. जंगल, त्याच्यानंतर पाणथळ प्रदेश, समुद्र किनारा, वाळवंट, अगदी खुरटं जंगल सुद्धा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या वसतीत सहज सापडतात. तर अशा जे वसती स्थान आहेत, हॅबिटॅट्स, ते नष्ट होत आहेत. त्याच्यासाठी आपल्या सरकारने काही रिझर्व्ह फॉरेस्ट ठेवलेले आहेत. त्यांना आपण अभयारण्य म्हणतो, जिथे पक्ष्यांना, प्राण्यांना अभय मिळतं. असे खूप अभयारण्य, म्हणजे आपल्याकडे कमीत कमी 500 अभयारण्य भारतात आहेत. त्यातले काही पक्ष्यांसाठी विशिष्टपणे राखीव ठेवलेले आहेत. पटकन उदाहरण द्यायचं म्हणजे भरतपूर केवलादेव घणा पक्षी अभयारण्य, त्याच्यानंतर दक्षिणेचं रंगनथिट्टू मैसूरच्या इथे आहे. त्याच्यानंतर आपला महाराष्ट्रात नांदूर मधमेश्वर नाशिकमध्ये आणि नाणज मध्ये एक मालडोक पक्ष्यांसाठी अभयारण्य हे आहे. नागपूरच्या आसपास उदाहरण द्यायचं असेल तर तुमच्याकडे नागझिरा हे आहे आणि मुंबई सारख्या शहराच्या आसपास कर्नाला पक्षी अभयारण्य. असे काही विशिष्ट अभयारण्य फक्त पक्ष्यांसाठी राखीव. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तिथे प्राणी नाही सापडत किंवा दुसऱ्या ठिकाणी पक्षी नाही सापडत, पण तो भाग पक्ष्यांसाठी म्हणजे अगदी याच्या राज्यशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर तिथे पक्ष्यांचे मूलभूत अधिकार एक महत्वाचा मुद्दा मनीष, की पक्ष्यांचा जो विणीचा हंगाम असतो तो खूप महत्वाचा असतो आणि त्या संदर्भामध्ये खूप रोचक गोष्टी आदेश आपल्याला सांगणार. पक्षी आणि आपल्या आयुष्याशी जोडले गेलेले आहेत, अगदी आपल्या जन्मापासून मोठ्या गोष्टींपर्यंत, चांगली गोष्टींमधून. पण त्यांच्याकडे आपण म्हणावं तसं लक्ष देत नाहीये. त्यांच्यासाठी आपण काय काय करू शकतो, त्यांचा वेणीचा हंगाम, या सगळ्या गोष्टींबद्दल आदेश बोलूया, लोकांना सांगूयात. पण त्याच्या आधी एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.